नमस्कार. नमस्कार. GP बायोफट घोडके सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण आता माननीय सतीश पाटील यांच्या आले लागवडीचं जे आपण निवडलेलं क्षेत्र आहे या प्लॉटमध्ये आलो आहोत. आपण सतीश पाटील 1 हा एक पार्ट यूट्यूबला आपल्या चॅनलला अपलोड केला आहे. त्याच्यामध्ये नांगरट दिलेली आहे, उभी आडवी नांगरट केली आहे. त्याच्यानंतर फणून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आता हे खत टाकलेलं आहे. तर पाटील आपण ह्या प्लॉटमध्ये एकूण किती शेणखत टाकले? आपण एकूण 10 टेलर मोठ्या 10 टेलर शेणखत टाकलेलं आहे. 10 टेलर शेणखत घातले. अच्छा, आता शेणखत टाकल्यानंतर आता पुढं काय करणार आहे तुम्ही? आता शेणखत हे सगळं पसरून घ्यायचं आणि रोटावेटर घालायचा. म्हणजे रोटावेटर घातल्यानंतर ते ढेकळं हे सगळं म्हणजे असं बारीक सगळं झालं हां हां, पाहिजे. म्हणजे शेणखत टाकून पसरून तुम्ही आता रोटरून पूर्ण भुगा करून घेणार. एक सपय एक लेवलला पूर्ण जमीन आणायची आणि त्याच्यानंतर बेड सोडणार. हां 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 बेड सोडून बेड व्यवस्थित तयार करून घेणार, त्याच्यावर ड्रीप हातरणार हां हां हां. आणि आलं लागवडीला सुरुवात करणार. बरं, आता आल्याची जी लागवड करणार आहात त्याचं बियाणं कुठून आणलेलं आहे तुम्ही? बियाणं आणलंय कडेगाव तालुका आंबक या गावातून मच्छिंद्र बापू जगदाळे यांच्याकडलं. पूर्ण GP बायोपर्टमध्ये तयार औषधाच्या वापरून तयार केलेलं ते बियाणं म्हणजे प्युअर ऑर्गॅनिक असं प्युअर ऑर्गॅनिक असलेलं आहे. आणि बियाणं मला आहे. इतर आल्याच्या पेक्षा त्यामध्ये बराच बरं, फरक बियाणाची जाणवला. निवड करताना त्या प्लॉटमध्ये सड वगैरे लागली होती का? अजिबात नाही. एक म्हणजे ही सड पूर्णपणे एक सडमुक्त असा प्लॉट आहे. पूर्ण सडमुक्त आणि करप्यामुक्त तर plot बियाणाची क्वालिटी कशी वाटली होता. तुम्हाला? एक नंबर क्वालिटी. अच्छा. अशी क्वालिटी अजून मला तर माझ्या बघण्यात नाही बरं, आली. आता तुम्ही जे आल्याचे प्लॉट बघितले आणि तुमची जमीन ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय म्हणजे या जमिनीचं निवड करण्याचं कारण काय नेमकं? ही निवड म्हणजे जमीन माळरांची निवडली आहे. पाण्याला उत्तम निचरा होणारी जमीन आहे. अच्छा, पूर्ण निचरा होणारी जमीन तुम्ही निवडलेली आहे. कारण पुढे पावसाळा आहे ना. हम्म. पावसाळ्यात समजा जादा पाऊस झाला तर पाणी लागू शकतं रानाला. अच्छा, म्हणजे असं नाही की माळाचं जरी रान असलं तरी पाणी नाही लागत. कारण हे रान आता जी चढावची रान आहे त्यातलं पाणी सगळं यातच येणार ना. अच्छा, त्याच्यासाठी माळाची जमीन निवडली. म्हणजे ज्या प्लॉटमध्ये पाणी नाही लागणार अशा ठिकाणचा प्लॉट तुम्ही माळावर जरी असला तरी पण तुम्ही तरी पण उत्तम निवडला. निचऱ्याचं आणि सांडवा जिथं असू शकतो, पाणी बाहेर निघू पाणी बाहेर शकतं. निघून जाण्याची सोय ज्या रानात चांगली आहे तो प्लॉट मी निवडलाय. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. आपण असेच प्रत्येक महिन्याचे आपण जशा जशा मशागती आणि मेहनतीचे टप्पे पार होतील तसे तसे आपण व्हिडिओ अपलोड करत राहणार आहोत. तर सर्वांनी चॅनलला आपल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला पुढचे प्रत्येक टप्प्यावरचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद.